श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. सकाळी सकाळी छान असं पावसाचं वातावरण आहे आणि सकाळीच पीठ भिजवत होते तेव्हा सकाळीच आज कावळा आलेला. तर त्या कावळ्याला आता एवढी सवय लागून गेलेली की जोपर्यंत मी पीठ ठेवत नाही तोपर्यंत तो कावळा एवढा ओरडत राहतो आणि जेव्हा मी ठेवलं तर तो लगेच उचलून घेऊन जातो. तर तुम्हाला इथे दिसत असेल बघा, मी इथे साईडला गव्हाचं कणिकेचं पीठ ठेवलेलं आहे आणि कावळा येतो आणि घेऊन जातो. परंतु आज असं घडलेलं की मी चिमण्यांसाठी जो खाऊ ठेवते त्या डब्यात काय ठेवलेलं आहे ते बघत होता आणि अक्षरशः त्याने त्या बरणीला चोचेने एवढं मारण्याचा प्रयत्न केला, खोलण्याचा प्रयत्न केला आणि वरती ते बांधलेली सुतळी तेही तोडण्याचा प्रयत्न केला. शेवटी मीही परेशान झाले. परंतु त्याच्यावरती मग मी जरा वेळाने थोडीशी पोळी ठेवलेली, तर मग त्या कावळ्याने ती थोडीशी पोळी घेतलेली आणि उडून गेलेला. तर सकाळी सकाळी छान असं आपलं कावळ्याची गंमत बघायला भेटलेली. तर आज कुकर लावलेला होता, गुरुवारचा उपवास होता. तर कुकरमध्ये मी थोड्याशा भुईमुगाच्या शेंगा आणि रताळे शिजवायला टाकलेले होते. मुलांनाही खूप आवडते, माझ्या अक्षूला तर रताळे खूप आवडतात. तर साबुदाण्याची खिचडी कोणी खायला तयारच नव्हतं आजच्या दिवशी. तर चला म्हटलं, पाऊसही पडतो तर एक्स्ट्राच्या थोड्या जास्तच शेंगा लावलेल्या की मुलांना टाईमपास म्हणून संध्याकाळी खाता येतात, टी व्ही बघता बघता मुलंही खाता. तुला खायचं हे स्वीट पोटॅटो खातो? खायचं का अक्षू? हा, ते पण देते. आणि हे देऊ का? शेंगा देऊ का थोडं? लॅपटॉपचं पण सेव देतात त्या गावांमध्ये. अक्षू एवढी परेशान करत होती की तिचा लॅपटॉप चालू करून घ्यायचा होता आणि त्याचे सेल सकाळीच मी पसारा आवरता कुठे ठेवलं माझ्याकडे लक्षातच नाही आले आणि सापडले नाही. तर तिला आज लॅपटॉपवरती तिचं ऑफिसचं काम करायचं होतं. तर तिच्या पप्पासोबतच तिला ऑफिसचंही काम करायचं, शेजारी बसून एकाच टेबलवरती बसायचं म्हणे. पप्पा जिथे बसतात तिथेच मलाही बसायचं. तर एवढा परेशान केलेले शेवटी तिला तो लॅपटॉप चालू करून द्यावा लागलेला. तर एकीकडं कामही चालू होतं ऑफिसचं मॅडमचं आणि एकीकडं खायचंही चालू होतं. तर सगळे एकाबरोबर दोन कामं तिचे पप्पा जसं करतात तसंच तिलाही करायचं असतं. आजचं प्लॅनिंग असं होतं की संध्याकाळी गुरुवार असल्यामुळे आरतीला जायचं होतं आणि आरतीला गेलं की साधारण 6:30ला जरी निघालो आपण तर 6:30ला आरती चालू होते. तर घरी यायला 9, 9:30 होता. मग तिथून आरती केल्याच्यानंतर देवाच्या पाया पडायला, स्वामींच्या पाया पडण्यासाठी साधारण अर्धा पाऊण तास जातो. मग प्रसाद थोडंसं बसणं आणि तिथून पुढे मग आपल्याला दत्ताच्या मंदिरातही यायचं असतं. तर असं करत करत 9:30 वाजता. तर आजच्या वेळेला मी असं ठरवलं होतं की आज स्वयंपाक करून सगळे भांडे घासून किचन आवरूनच जायचं. तर तोपर्यंत अक्षूने मला घरातलं किचनमधला सगळा पसारा आवरूस तर तोपर्यंत अक्षूने हॉलमध्ये सगळा पसारा करून ठेवलेला आणि जेवण बनवता मस्त गॅलरीत चिमण्यांचा एक लपाछुपीचा खेळ खेळत होत्या की काय माहिती. परंतु जी त्यांचा खाऊ ठेवलेला आहे तिथली जी चिमणी आहे ना, ती तुम्ही ऑब्झर्वेशन करा तिचं की ती एक लपाछुपी खेळत होती तिथे. तर मला हा क्षण कॅप्चर करावासा वाटला आणि मुलांना थोडंसं 5चा टाईम होता. तर म्हटलं पहिलं चहा बनवावा. चहा घेतल्याच्यानंतर मुलांना थोडंसं कणीसही भाजून दिलेलं. तर अक्षूने आणि आधीने दोघांनी आज शेअरिंग आणि केअरिंग म्हणून एक कणीस दोघांनी खाल्लेलं. आज अक्षूचा मूड होता की दादालाही द्यायचं. तर कणीस मग दोघांनी छान असं अर्धं करून खाल्लेलं. तर संध्याकाळी मी स्वयंपाक बनवून निघालेली. तर मी 6 वाजताच निघालेली होती. तर रिक्षाने गेलेलं. आज अक्षूचे पप्पा आणि तिचा दादा आलेला नव्हता. तर सोडवायलाही आम्हाला कुणी आलेलं नाही. तर आम्ही दोघीजणी आज ऑटोनेच गेलेलो आणि बसही नव्हती. तर मंदिरात गेलो. आरतीला आम्ही साधारण
आरती थोडी झालेली होती तरी आम्ही जाऊन बसलेलो आणि तेवढं तिथे अक्षूला एवढी झोप आलेली माझ्या, तर तिने झोपून घेतलेलं आरती होईपर्यंत आणि मग त्यानंतर मग तिला उठवलं आणि मग नंतर आम्ही रांगेत लागून दर्शन घेतले आणि छान अशी सुंदर तिथे पालखीची मिरवणूक होते. तर त्या पालखीमध्ये छान असा स्वामी महाराजांचा फोटो असतो आणि समोर छान असं फुलांनी ती गादी सजवलेली असते. दोन्ही चारी साईडने फुलांचे हार घातलेले असते. जेव्हा ती पालखी घेऊन ते पावलं खेळतात तर आजूबाजूचे जेवढे भक्त असते ते एवढे सुंदर म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देतं आणि खूप सुंदर वाटतं बघायलाही. आणि कधी कधी असं आपल्यालाही वाटतं आपणही जाऊन तिथे पावल्या खेळाव्या. तर आम्ही दर्शन घेतलेलं, प्रसाद घेतलेला तिथे मस्त छान असं लापशीचा आणि उपमा आणि कुणीतरी एक जणांनी छान असे मोतीचूरचे लाडूही आणलेले होते. तर काल आम्हाला 3 प्रसाद भेटलेले आणि त्यानंतर मग थोडंसं पुढे चालत आलेलो आणि पुढे थांबून मग मंदिरात आलेलो. अक्षू आणि मी चालत आलेलो आणि त्यानंतर मग अक्षू आणि आदी आणि तिचे पप्पा बाईकवरती आलेले आणि त्यानंतर मग आम्ही इथे दर्शन घेतलेलं दत्त महाराजांचं. आमचा हा दिवसभराचा दिनक्रम असतो गुरुवारचा आणि तो ठरलेला असतो. तर इथे छान असं संध्याकाळी घरी आलेलो तर मुलं आधी अभ्यास करत होता तेवढ्यात समोरच्या जियाच्या मम्मीने छान असं खूप खाऊ दिलेला. ते दुबईहून कालच आलेले तर त्यांनी छान असे दुबईची मिठाई, केक, चॉकलेट्स दिलेले आणि येता येता आम्ही मार्केटमधून 2 डोनट पण घेऊन आलेलो खायला. तर तेही अक्षूने त्याच्यात टाकलेले. तर कोणता खाऊ खावा असं तिला कन्फ्युजन झालं, हा घेऊ की तो घेऊ, हा घेऊ की तो घेऊ. तर एक कोणतं पण एक घ्यायचं. तू कोणतं घेत? दोघांनी पण तेच घेतलेलं. एकच घ्या, आज एक खा आणि उद्या एक खा. कोणतं पण एकच घे ना दादा, मग उद्या खाय तू. उद्या टिफिनला घेऊन जा पाहिजे तर अर्धा. छान आहे. खाऊन बघते घे. आवडलं? उद्या त्या आंटीला थँक्यू बोल पण. बोलेल ना. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.